टेस्टी. मग मंडळी, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं का चीजी असं ग्रिल सँडविच बघून? हो, मग तुमच्यासाठीच मी रेसिपी घेऊन आलेली आहे. श्री स्वामी समर्थ गाईस, माझं चॅनल द किचन बॉक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. आणि गाईस, बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज जेव्हा शेअर होतील ना, तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील आणि माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज मला सपोर्ट करा. चला तर मग सुरू करूया आपल्या रेसिपीला. मी इथे व्हेजेसमध्ये घेतलेलं आहे काकडी, टमॅटो आणि कांदा. त्यानंतर घेतलेलं आहे ब्राऊन ब्रेड, टमॅटो सॉस, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, ग्रीन चटणी प्लस चाट मसाला आणि सँडविचला चीज बनवण्यासाठी खूप सारं चीज. त्यानंतर मी इथे सगळ्या व्हेजेसला राऊंड शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ब्राऊन ब्रेडला ग्रीन चटणी आणि टोमॅटो सॉसने कोटिंग करून घ्यायची आहे. गाईस, तुम्हाला जर ग्रीन चटणीची रेसिपी हवी असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. मी तुमच्यासोबत ती रेसिपी नक्की शेअर करेल. मी इथे व्यवस्थित कोटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला कट केलेले व्हेजेस लावून घ्यायचे आहेत. मी इथे काकडी, टमॅटो आणि कांदा 3च व्हेजेस घेत आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथे ॲड पण करू शकता. त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे चाट मसाला, थोडंसं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. हे सगळं ॲड करून झालेलं आहे. नंतर आपल्याला ॲड करायचं आहे रेसिपीचा मेन इन्ग्रेडियंट, ते म्हणजे चीज. मी इथे चीज ग्रेट करून घालत आहे. आणि गाईस, चीज ना थोडंसं जास्त प्रमाणात घाला, कारण सँडविचला छान असा चीज फुल येईल. मला चीज भरपूर प्रमाणात आवडतं, त्यामुळे मी इथे थोडंसं जास्तच चीज घालत आहे. त्यानंतर आपल्याला सँडविचला क्लोज करून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. मी इथे डोसाचा तवा घेतलेला आहे. तव्यावर थोडंसं तूप घालायचं आणि सँडविचला भाजायला ठेवून द्यायचं. सँडविचला वरच्या बाजूने सुद्धा छान असं तुपाने कोटिंग करून घ्यायचं. तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता, पण मी सँडविचचं हेल्दी व्हर्जन बनवत आहे, त्यामुळे मी इथे तूपच घेतलेलं आहे. सँडविचला आलटून पालटून छान असं दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं. व्हिडिओत तुम्ही आवाज तर ऐकूच शकता, किती छान असं क्रिस्पी सँडविच भाजून झालेलं आहे. सँडविच एकदम छान असं ग्रिल झालेलं आहे. त्यानंतर आपण सर्विंग प्लेटमध्ये सँडविचला काढून घेऊया आणि कट करून घेऊया. मी इथे सँडविचला कट करून घेत आहे आणि तुम्ही बघूच शकता सँडविच किती टेस्टी दिसत आहे आणि चीजसुद्धा छान असं मेल्ट झालेलं आहे. त्यानंतर आपण करूया गार्निशिंग. मी इथे गार्निशिंगसाठी चीज वापरत आहे. आपण सँडविचवरती आणखी चीजचा छान असा पाऊस पाडूया. हे बघा, चीजने गार्निशिंग केल्यावर किती छान टेम्पटिंग दिसतंय ना. आणि त्यानंतर थोडेसे काकडी आणि टोमॅटोच्या स्लाईसने सुद्धा मी छान असं डेकोरेट केलेलं आहे. आणि हे बघा, आपलं सँडविच खाण्यासाठी एकदम रेडी आहे. किती टेम्पटिंग दिसतंय. तर मग मंडळी, तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. खा